नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर माझं चालू आहे संक्रांतीचे ब्लाऊजची गडबड. आणि आता रात्री 11:30 वाजेपर्यंत शिवणकाम केलं, परत 2:30 वाजेपर्यंत झोपले आणि आता 2:30 वाजेपासून बघा किती ब्लाऊज शिवलेत. तर आता वाजून राहिले 4:30, 1, 2, 3 आणि आता चौथं ब्लाऊज थोड्या वेळा राहिला आहे. म्हणजे फक्त आता त्याच्या बाहेर बनवायचे राहिले, तर याचे बनवायचे देवसेना बाहेर. तर पूर्ण ब्लाऊज तयार होऊन झाला आहे, पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे, फक्त बाई बनवायची राहिली. आणि इकडे बघा किती साठा पडला आहे, भरपूर असे. आणि इथं काटून पण भरपूर टाकलेत मी ब्लाऊज. तर कोणताही व्यवसाय करा आणि कोणतंही काम करा, पण त्या प्रत्येक कामात कष्टाला पण कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय कोणतंही काम सिद्ध होत नाही. कारण आता 2 दिवसावर संक्रांत आली, आजचा आणि उद्याचा दिवसच बाकी आहे आणि ब्लाऊज असे भरपूर प्रकारात घेतलेत. त्याच्यामुळं प्रत्येक महिलेची आशा असते की आपलं ब्लाऊज साडी घेतलेली त्याच्यावर ब्लाऊज आपला तयार झालेला पाहिजे. त्याच्यामुळं आपलं झोप बाजूला ठेवून महिलांचे ब्लाऊज कंप्लीट करणं ही गरज आपली, कारण आपण ब्लाऊज घेतलेले असतात आणि त्यांची एक आशा असते की आपलं ब्लाऊज तयार झालंच पाहिजे वेळेवर, कारण एवढी हौशीनं साडी घेतात. त्याच्यामुळं माझं पण एक कर्तव्य आहे की प्रत्येक महिलेचे ब्लाऊज तिला वेळेवर मिळालंच पाहिजे. त्याच्यामुळं माझं हे चाललं आहे. तर बघा कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊजसुद्धा एका साडी प्रत्येक महिलेचं वेगवेगळं ब्लाऊज खूप छान असे. तर चला सर्वांना बाय.